26 जानेवारी आपण रिपब्लिक डे म्हणजे प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता असलेला. रिपब्लिक इज अ कंट्री वेअर द हेड ऑफ स्टेट इज इलेक्टेड बाय पॉप्युलर वोट अँड नॉट बाय इनहेरिटन्स. इनहेरिटन्स म्हणजे वारसा, म्हणजे जिथे देशाचा प्रमुख हा वारसा हक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने म्हणजे निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो. आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947ला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. इंडिया गेन इंडिपेंडन्स फ्रॉम ब्रिटिश रूल, ब्रिटिश राजवट ऑन 15 ऑगस्ट 1947. At that time, independent India did not have its own constitution. Constitution means संविधान. ब्रिटिश राजवटला आपण इंग्लिशमध्ये कोलोनियल एरा किंवा कोलोनियल पिरियड पण म्हणू शकतो. संविधान समितीने भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वीकृत केले. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज ॲक्सेप्टेड बाय कॉन्स्टिट्यूशन कमिटी. ॲक्सेप्टेड म्हणजे स्वीकृत केले. कॉन्स्टिट्यूशन कमिटी संविधान समिती आणि कॉन्स्टिट्यूशन मीन्स संविधान. आणि 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधानाला अंमलात आणण्यात आले. अँड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया केम इन टू फोर्स ऑन 26 जानेवारी. केम इन टू फोर्स मीन्स अंमलात आणणे. अंमलात आणलेला इंग्लिशमध्ये केम इन टू फोर्स असे म्हणतात. 26 जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं. From 26 January, India's democratic era began in real sense. Democratic era, लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने इन रिअल सेन्स. या दिवशी भारत लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला. लोकशाही म्हणजे डेमोक्रेसी आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य, म्हणजे जिथे जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार असतो. द राईट टू रन द स्टेट मीन्स राज्य चालविण्याचा अधिकार. सोव्हरीन मीन्स सार्वभौम म्हणजे स्वतंत्र, म्हणजे आता देश दुसऱ्या कोणत्याही देशावर डिपेंड राहणार नाही. रिपब्लिक म्हणजे गणराज्य असा देश बनला. त्याची आठवण म्हणून टू कोमेमोरेट 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो. साजरा करणेला इंग्लिशमध्ये सेलिब्रेट करणे म्हणतात. आपण भारतीय संविधानाचा थोडा ओव्हरव्ह्यू घेऊया. संविधानाच्या प्रस्तावना म्हणजे प्रिॲम्बलमध्ये काय लिहिले आहे ते बघूया. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग टू सोलमली रिझॉल्ट. आम्ही भारतीय जनता सत्यनिष्ठपूर्वक संकल्प घेतो की. सोलमली म्हणजे सत्यनिष्ठपूर्वक आणि रिझॉल्व म्हणजे संकल्प घेणे. टू कॉन्स्टिट्यूट इंडिया मीन्स बनविणे. कॉन्स्टिट्यूट म्हणजे बनविणे. इन टू सोव्हरिंग मीन्स स्वतंत्र. सोशलिस्ट मीन्स समाजवादी, जिथे सगळी जनता ही इक्वल असेल. सेक्युलर मीन्स धर्मनिरपेक्ष, जिथे धर्माच्या बेसिसवरती कुठलाही भेदभाव होणार नाही. अँड डेमोक्रेटिक मीन्स लोकशाही रिपब्लिक बनवणार. या दिवशी भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण केले जाते आणि त्याला वंदना दिली जाते. वंदना देणे म्हणजे सल्यूट करणे आणि राष्ट्रध्वजाचे आरोहण करणे मीन्स फ्लॅग होइस्टिंग करणे. आणि राष्ट्रगीत म्हटले जाते. आता राष्ट्रगीत म्हणण्याकरता इथे आपण सिंगचा उपयोग न करता रिसाईटचा उपयोग करणार आहे. राष्ट्रगीत गाणे रिसाईट नॅशनल अँथम. नॅशनल अँथम म्हणजे राष्ट्रगीत. प्रधानमंत्री गांधीजींच्या समाधीला श्रद्धांजली देतात. मेझोलियम म्हणजे समाधी आणि पे होमेज म्हणजे श्रद्धांजली देणे. मोठ्या असे परेडचे आयोजन केले असते आणि ही परेड बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते. परेड म्हणजे मार्च, परेड करणे म्हणजे मार्चिंग. आणि या परेडमध्ये भारताच्या विविध म्हणजे व्हेरियस संस्कृती म्हणजे कल्चर, ट्रॅडिशन म्हणजे परंपरा यांची झलक दाखवणाऱ्या झाक्यांचं प्रदर्शन केलं जाते. झाकीला इंग्लिशमध्ये टॅब्लियस म्हणतात. आणि सोबतच 21 तोफांची सलामी दिली जाते. 21 तोफांची सलामीला इंग्लिशमध्ये म्हणतात 21 कॅनन सल्यूट. सल्यूट म्हणजे सलामी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संविधानाचा मसुदा तयार करण्याकरिता मसुदा समितीची स्थापना करण्यात आली होती. मसुदा तयार करणे म्हणजे ड्राफ्टिंग आणि मसुदा समिती म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब दिस चॅनल. हॅपी रिपब्लिक डे. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.